नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शिवम पवार. स्पर्धा जगत या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं सहर्ष स्वागत करतो आहे. आपण बघतो आहोत स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाणारे व्हेरी IMP प्रश्न आणि आजचा भाग क्रमांक आहे 49वा. बघा मित्रो, ही सर्व मेहनत तुमच्यासाठी करतो आहे मी. तेव्हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर आपल्या गरजू विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करत चला. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि हे प्रश्न जे डेली 15 ते 15च प्रश्न आहे. 15-20 मिनटं किंवा 25 मिनटं जास्तीत जास्त जर तुम्ही देसाल तर इथे तुम्हाला 100% फायदा होणार. कारण की यामधले मॅक्झिमम क्वेश्चन हे PYQ वरून ॲनालिसिस करून IMP काढलेले आहेत. काही प्रश्न मुद्दाम जशाचे तसे PYQ जे रिपीट होऊ शकतात तसे घेण्यात आले आहे. तेव्हा याचा पूर्ण तुम्ही फायदा करून घ्या अशी माझी इच्छा आहे. चला बघूया आजचा पहिला प्रश्न क्रमांक 1. बुकर पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला आहे? पर्याय क्रमांक 1 आहे कॉलिन बैरेट, पर्याय क्रमांक 2 आहे रिटा बुलवेंकेल आणि पर्याय क्रमांक 3 आहे सामंता हार्वे आणि पर्याय क्रमांक 4 आहे यलवान डेर वुडेन. तर 2024चा बुकर पुरस्कार हा सामंता हार्वे या लेखिकेला झाला आहे जाहीर. आणि याची सुरुवात बघा, बुकर पुरस्कारची सुरुवात 1969 पासून झाली आहे. आणि ब्रिटन तसेच युरोप खंडातील जेवढे काही इंग्लिश देश आहे त्या देशातील लोकांना हा बुकर पुरस्कार जाहीर करण्यात येतो. आणि हे साहित्य इंग्लिशमध्येच लिहिल्यानंतरच मिळतो. ठीक आहे, इंग्लिशमधून लिहिलेल्या साहित्यानाच हा पुरस्कार जाहीर करण्यात येतो. तर 2024चा जो पुरस्कार हा जाहीर झाला आहे तो झाला आहे सामंता हार्वे यांना. ह्या ब्रिटनच्या रहिवासी आहे सामंता हार्वे. प्रश्न क्रमांक 2. डॉमिनिक गणराज्याचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार, त्या पुरस्काराचं नाव आहे डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर, हा कोणाला जाहीर झाला आहे? बघा, डॉमिनिक गणराज्य हे कॅरेबियन कंट्रीमधला एक कंट्री आहे, डॉमिनिक गणराज्य नावाचा. आणि या राज्यालाच आपल्या देशाने करोना परिस्थितीमध्ये जवळपास 7 लाख लसींचा पुरवठा भारत देशाने या डॉमिनिक गणराज्याला केला होता. आणि या पुरवठ्याच्या बदल्यात चांगली कामगिरी केली म्हणून या डॉमिनिक गणराज्य या सरकारने किंवा या देशाने आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या देशातील सर्वोच्च पुरस्कार डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर पुरस्कार देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गौरवण्यात आले आहे. तेव्हा योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, करोना परिस्थितीमध्ये चांगली कामगिरी केली आहे म्हणून. ठीक आहे, सहकार्य केलं आहे त्यांना पंतप्रधान मोदींनी. प्रश्न क्रमांक 3. 1845 मध्ये स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणी केली? कधी करण्यात आली आहे? 1845 मध्ये स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना कोणी केली? पर्याय क्रमांक 1 आहे दादाभाई नौरोजी, पर्याय क्रमांक 2 आहे डॉक्टर भाऊ दाजी लाड आणि पर्याय क्रमांक 3 आहे विश्वनाथ मंडलिक. तर या तिघांनी मिळून स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना केली आहे. किती मध्ये? तर 1845 मध्ये. कुठे? मुंबईमध्ये. ठीक आहे, तेव्हा पर्याय क्रमांक वरील सर्व, दादाभाई नौरोजी, भाऊ दाजी लाड, विश्वनाथ मंडलिक. प्रश्न क्रमांक 4. दादोबा पांडुरंग तरखडकर विषयी खालील योग्य विधान किंवा विधाने ओळखा.
विधान अ बघा, 1857 त्यांनी भिल्लांचे बंड मोडले. विधान ब, ते नगरचे म्हणजे अहमदनगरचे कलेक्टर होते. विधान क, ब्रिटिशांकडून त्यांना राव बहादूर ही पदवी मिळाली. तर इथे तीनही विधान योग्य ठरतात. 1857 त्यांनी भिल्लांचे बंड मोडले आणि म्हणून त्यांना राव बहादूर ही पदवी बहाल करण्यात आली होती आणि ते अहमदनगरचे कलेक्टर होते. तेव्हा दादोबा पांडुरंग तरखडकर विषयीचे योग्य विधान अ ब क सर्व योग्य. वरील सर्व विधाने योग्य. पर्याय क्रमांक 4. पुढे प्रश्न क्रमांक 5. खालील योग्य विधाने ओळखा. देशात महागाई निर्माण झाल्यास RBI महाग पैशाचे धोरण राबवते. विधान ब आहे, देशात मंदीची परिस्थिती निर्माण झाल्यास RBI स्वस्त पैशाचे धोरण राबवते. तर बघा, जर देशामध्ये महागाई वाढत असेल तर RBI काय करतो, महाग पैशाचं धोरण राबवतो आणि महाग पैशाचे धोरण राबवल्यानंतर तो मार्केटमधला किंवा देशातला जो पैसा असतो तो स्वतःकडे आकर्षित करून घेतो. तसे धोरण राबवतो, जसे की रेपो रेट वाढवणे, बँक रेट वाढवणे, ओके, CRR, SLR इत्यादी वाढवणे. आणि हे काय आहे, महाग पैशाचे धोरण. महागाई वाढत असेल तर म्हणजेच काय, देशातला तो पैसा, मार्केटमधला पैसा स्वतःकडे काढून घेतो. मार्केटमध्ये पैशाची कमतरता होते आणि ऑटोमॅटिक महागाई कंट्रोलमध्ये येतात. आणि याच्या उलटच मंदीची परिस्थिती जर असेल तर RBI स्वस्त पैशाचे धोरण राबवतो. विधान 1 व 2 म्हणजेच विधान अ व ब दोन्ही योग्य. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 6. तेंडुलकर समितीनुसार 2011 ते 12 वर्षामध्ये भारतातील दारिद्र्याचे प्रमाण रिकामी जागा टक्के होते. तर तेंडुलकर समितीनुसार 2011-12 मध्ये भारतात किती टक्के दारिद्र्याचे प्रमाण होते, तर ते होते 21.9%. पर्याय क्रमांक 2. आणि हेच उलट रंगराजन समितीनुसार जर विचारलं 11-12 साठी तर ते येणार 29.5. रंगराजन समिती, रंगराजन समितीनुसार 29.5 तर तेंडुलकर समितीनुसार 21.9. वर्ष 2011-12. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा, उत्सव व संबंधित राज्य यांच्या योग्य जोड्या लावा. पोंगल उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो? पोंगल करतो तामिळनाडूमध्ये, म्हणजेच 3. बोनालू उत्सव तेलंगणा, ओमन उत्सव केरळ आणि उगादी उत्सव आंध्र प्रदेश. म्हणजे 3, 4, 1, 2. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्र तसेच भारतामध्ये लोकसंख्या स्थलांतराचे दुसरे मुख्य कारण विचारले आहे. बघा, महाराष्ट्र तसेच भारतामध्ये लोकसंख्या स्थलांतर याचे दुसरे मुख्य कारण कोणते? तर बघा, जर पहिले कारण विचारलं असतं तर विवाह योग्य ठरलं असतं. विवाहामुळे सर्वात जास्त लोकसंख्या ही स्थलांतर होत असते आणि त्यामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे महिलांचं स्थलांतर जास्त होते. तर स्थलांतरामध्ये सर्वात जास्त म्हणजे प्रमुख कारण कोण? पहिले प्रमुख कारण कोण? तर विवाह. आणि दुसरे प्रमुख कारण म्हणजे रोजगार. पर्याय क्रमांक 2. रोजगार हे भारतामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये स्थलांतराचे दुसरे मुख्य कारण आहे. पहिले मुख्य कारण विवाह आणि दुसरे रोजगार, तिसरे येणार शिक्षण.
प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोण संविधान सभेच्या सदस्या होत्या? बघा आपणा सर्वांना माहीत आहे संविधान सभेमध्ये एकूण किती महिला सदस्य होता? तर 15 महिला सदस्य होत्या. किती पैकी? 299 पैकी. 299 पैकी 15 महिला सदस्य ह्या संविधान सभेमध्ये होत्या. तर हे 4 दिले आहेत. या 4 पैकी कोणत्या होत्या म्हणते आहेत? तर विजया पंडित होत्या का? तर होत्या. सुब्बलक्ष्मी नव्हत्या. सुचेता कृपलानी ह्या पण होत्या. सरोजिनी नायडू ह्या पण असणार. तेव्हा कोणत्या होत्या म्हटल्या तर विधान अ, क आणि ड, अकड, पर्याय क्रमांक 3 हे इथे योग्य होणार. प्रश्न क्रमांक 10, लोक अंदाज समिती. कोणती समिती? लोक अंदाज समितीबद्दल खालील योग्य विधान ओळखा. त्याची स्थापना 1950 मध्ये जॉन मथाई यांच्या शिफारसीनुसार करण्यात आली. तर हे 100% विधान योग्य आहे आणि समोर वाचायची पण गरज नाही, कारण की आपल्याला इथेच आन्सर मिळालेला आहे. परंतु आपण प्रॅक्टिस करतोय त्यामुळे आपण पूर्ण विधान इथे बघणार आहोत किंवा उरलेले पर्याय इथे बघणार आहोत. पर्याय क्रमांक 2, एकूण सदस्य संख्या 22 असून 15 लोकसभा व 7 राज्यसभेतून निवडले जाते. तर मित्रहो, लोक अंदाज समितीचे सर्व सदस्य हे लोकसभेतूनच निवडल्या जातात आणि ते एकूण संख्या 22 नसून किती आहे? 30. आणि 30च्या 30 ही लोकसभेमधूनच निवडल्या जाते. ठीक आहे. पर्याय 3 बघा, दर 5 वर्षांनी सदस्याची निवड केली जाते. तर 5 वर्षांनी नाही, तर दर वर्षांनी म्हणजे दर 1 वर्षांनी सदस्यांची निवड केली जाते. अध्यक्ष हा प्रथेनुसार विरोधी पक्षाचा सदस्य असतो. तर हे पण विधान इथे किंवा हे पण पर्याय इथं चुकीचं ठरतं. अध्यक्ष हा प्रथेनुसार विरोधी पक्षाचा सदस्य असतो. ही अट कुठे आहे? ही लोक अंदाज समितीमध्ये नाही, तर ती आहे लोकलेखा समितीमध्ये. लोकलेखा समिती आहे ना, त्यामध्ये अध्यक्ष हा विरोधी पक्षाचा सदस्य असतो. ठीक आहे. लोक अंदाज समितीमध्ये अध्यक्षाची निवड कोण करतात? लोकसभा अध्यक्ष. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 11, खालील पैकी कोणी सजीवांच्या वर्गीकरणाची पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती सुचवली? तर पंचसृष्टी कोणी सुचवली? सोपा प्रश्न आहे. आर.एच. विटाकर. पर्याय क्रमांक 4. आता कार्ल लिनियसनी काय सुचवलं होतं? सजीवांना द्विनाम पद्धती. ठीक आहे. द्विनाम पद्धतीचा शोध कोण लावला? कार्ल लिनियसने. ठीक आहे. एचरने नाही का वनस्पतीचे वर्गीकरण फक्त 2 याच्यात केले होते. एक बीजपत्री आणि अबीजपत्री. हे कोण केलं? एचरने. कार्ल लिनियसने द्विनाम पद्धतीचा स्वीकार आणि थिओफेस्टसने काय केलं होतं? वनस्पतीच्या वर्गीकरणामध्ये 3 वर्गीकरण केले होते वनस्पतीचे. एक वृक्ष, दुसरं झुडूप आणि तिसरी वेली. ठीक आहे. वेल किंवा वेली. या 3 प्रकारामध्ये वनस्पतीचे वर्गीकरण कोणी केलं? थिओफेस्टसने. एचरने बीजपत्री आणि अबीजपत्री फक्त अशा 2च प्रकारामध्ये वनस्पतीचे वर्गीकरण केलं. आणि आर.एच. विटाकरने सजीवांच्या पंचसृष्टीचा शोध लावला किंवा वर्गीकरण पद्धती सुचवली. प्रश्न क्रमांक 12, जर
2 एक छेद 2 अधिक 3 एक छेद 2 अधिक 4 एक छेद 2 बरोबर यक्स आहे, तर यक्स वजा 5 एक छेद 2 बरोबर किती? 2 एक छेद 2 अधिक 3 एक छेद 2 अधिक 4 एक छेद 2 बरोबर किती आहे? यक्स. त्याला सोपं रूप देतो बघा. बेदोनी 4, 4 आणि 1 5, 5 छेद 2 अधिक 3 दोन्ही 6 आणि 1 7 छेद 2 अधिक 4 दोन्ही 8 आणि 1 9 छेद 2 बरोबर यक्स. बघा छेद सारखा झाला आहे, अंशाची होणार बेरीज. 7 आणि 5 12, 12 आणि 9 21, 21 छेद 2 बरोबर यक्स. बघा एक्सची व्हॅल्यू किती आली? 21 छेद 2. मी इथे 21 छेद 2 पुट करून देणार एक्सच्या ठिकाणी. म्हणजेच 21 छेद 2 वजा 5 1 छेद 2 म्हणजेच 5 दोन्ही 10 आणि 1 11 छेद 2 बरोबर किती? छेद सारखा असल्यामुळे 21 वजा 11 म्हणजे 10 छेद 2 बरोबर 5. ठीक आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 14. एका संख्येच्या 30% मध्ये 38 मिळवले असता उत्तर 50 येते, तर ती संख्या कोणती? एक संख्या आहे, त्यामध्ये किती मिळवायचे आहेत? त्या संख्येच्या 30% मध्ये 38 मिळवले असता उत्तर 50 येते. आता सुरुवातीला मी काय म्हणतो, या 38 मध्ये किती मिळवले म्हणजे 50 येईल? तर 12. या 38 मध्ये 12 जर मिळवले तर किती येतात? 50. म्हणजेच एक संख्या आहे, त्याचे 30% म्हणजे किती आहे? 12. ती संख्या मानू यक्स. याचे 30% बरोबर किती? 12. हा शून्य कॅन्सल होईल. हा 3 इकडे गेल्यानंतर हा 4 आणि हा 0 इकडे गुणाकारमध्ये 40. म्हणजे एक्स बरोबर किती? 40. आणि ती संख्या कोणती असणार? 40. 40 या संख्येच्या 30% म्हणजे 12. 12 मध्ये 38 मिळवले असता उत्तर किती येणार? 50. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 15. जर ए प्लस सी मायनस डी बरोबर बी आहे आणि ए प्लस बी प्लस सी प्लस डी इक्वल टू 14, तर ए प्लस सी चा होल स्क्वेअर किती? बघा आपल्याकडे दोन इक्वेशन आहे. ए प्लस सी वजा डी बरोबर बी. इक्वेशन नंबर 1. मी काय करतो, या वजा डीला इकडे घेऊन जातो. म्हणजेच ए प्लस सी बरोबर बी प्लस डी. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय, जिथे जिथे बी प्लस डी आहे तिथं मी ए प्लस सी लिहू शकतो. बघा हे बी आणि हे डी, म्हणजे 2 काढून याच्या ठिकाणी मी ए प्लस सी लिहिणार. म्हणजे उरलेलं बघा इथे ए प्लस सी अधिक ए प्लस सी बरोबर किती? 14. म्हणजे 2 ए प्लस सी बरोबर 14. म्हणजे ए प्लस सी बरोबर 7. ठीक आहे. आपल्याला विचारला आहे ए प्लस सीचा वर्ग. ए प्लस सी किती आला? 7. आणि 7चा वर्ग किती होणार? 49. पर्याय क्रमांक 3. बघा प्रश्न क्रमांक 13 सुटला आहे. 1/2, 2/3, 3/4, 4/5 आणि 5/6 आणि 6/7 चा मसावी किती? कोणाकोणाचं विचारलाय बघा. 1/2, 2/3, 3/4
4/5, 5/6 आणि 6/7. याचा काय काढायचा आहे? मसावी. आता मसावी काढताना काय करत असतो आपण? अंशाचा मसावी आणि छेदाचा लसावी. आता वरती बघा 1 2 3 4 5 6 आहे. मसावी किती येणार? अंशाचा 1. मसावी किती आला? 1. आणि लसावी किती येणार बघा? कॉमन फॅक्टर कुठे कुठे आहे? हे 2 आणि हे 3 या 6 मध्ये आहे. इथे पण 2 आहे. ठीक आहे, म्हणजेच 2 गुणिला 3 गुणिला इथले 2 उरलेले 4 मधले, 5 जशास तसा, 6 मधले 6 आपण 2 आणि 3 घेतलेच आहेत, 6 घ्यायचं काम नाही. नंतर 7. ठीक आहे, 7/5 35, 35 दोन्ही 70. ठीक आहे, 7 21 आणि 21 दोन्ही 42, म्हणजे 420. तर मसावी किती आला या सर्वांचा? 1/420. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. तेव्हा आपले इथले आजचे 15 प्रश्न संपलेले आहेत. तेव्हा भेटूया उद्याला नवीन प्रश्न नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.